सगुणी पावले निर्गुणी भजता, सगुणी पावले निर्गुणी भजता, विकल्प धरिता जेव्हा झडे. खरं पाहिलं असताना या दोन्ही मध्ये विकल्प निर्माण होऊन दोन्हीला सारखा दर्जा मिळाला पाहिजे. जे सगुणावर प्रेम आहे ते निर्गुणावर प्रेम असतं, जे निर्गुणावर प्रेम सगुणावर प्रेम असतं पाहिजे. नाहीतर एकाला लांब करायचं एकाला आखडायचं असं होऊ नये. त्याच्याकरता म्हणून सगुण निर्गुण हे दोन्ही एकाच मापात तोलले जात तो वारकरी संप्रदाय. उठाला म्हणून प्रस्तुत घेतलेल्या सेवेमध्ये तो कोबारा अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतो, देवा आम्हाला सगुणाची आवड आहे, आम्हाला निर्गुणाची जरूर वाटत नाही. पहिल्या चरणात काय बोलू लागले? न लगे हे मज तुझे ब्रह्म, न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान नको म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे जेवणात बसल्यानंतर पहिलेपासूनच नको म्हणणं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती व्हा, पहिलं नको, पहिलं नको. आमच्या तर पहिलं नको नसलं पाहिजे, पहिला होकार असो नंतर नकार असला पाहिजे. इथं पहिलंच नको म्हटलं असताना मग असं वाटतं मी एवढ्या नंतर याला काय घ्यायचं का वाटतो का घ्यायचंच नाही काही. कुठाला मोठी गंमत आहे. आता आपली आपली आवड तो भाग वेगळा अजून, पण संप्रदायाचं रक्षण करणं ज्यांच्या डोक्यावर ओझं आहे, ज्यांना संप्रदायाचा ओझा व्हायची सवय आहे, संप्रदायाचा सिद्धांत जगाला सांगायची सवय आहे, अशा महात्म्यांना आपलं मत बोलत असताना संप्रदायानुकूलच बोलावं लागतं. आपल्या संप्रदायाला काय चालतं हे पाहूनच बोलावं लागतं. हो, आपल्या संप्रदायामध्ये सगुण आवडतं निर्गुण आवडतं असं आहे का? नाही. दोन्ही आम्ही सगुण निर्गुण एकाच मापात मोजतो आणि दोन्ही मध्ये सारखाच आनंद घेतो. मी भक्त तू देव ऐसे करी, भक्त तू देवा ऐसे करी, भक्त तू देवा ऐसे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्ता तू देव आयचे करी, मी भक्ता तू देव आयचे करी, मी भक्ता तू देव आयचे करी, मी भक्ता तू देव आयचे करी. काय म्हणतात? नको ब्रह्मज्ञान, नको ब्रह्मज्ञान, नको आत्मस्थिती भाव, दोन्ही नको आम्हाला. ब्रह्मज्ञान नको, त्या ब्रह्मज्ञानाच्या द्वारा आत्मस्थिती भाव प्राप्त होणारा तो सुद्धा नको, तो सुद्धा आम्हाला नको. आम्हाला पाहिजे काय? या दोन्हीचा दर्जा एक राहिला पाहिजे आणि दोन्हीतून मिळून एक आनंद मिळावा. याच्याकरता सगुण निर्गुणाला सारखाच दर्जा देतात. उठाला निर्गुणी पावले सगुणी भजता, निर्गुणी पावले सगुणी भजता, निर्गुणी पावले सगुणी विकल्प धरिता जिव्हाळी, विकल्प धरिता जिव्हाळी, विकल्प धरिता जिव्हाळी. निर्गुणी पावले सगुणी भजता, निर्गुणी पावले सगुणी भजता, निर्गुणी पावले सगुणी भजता, निर्गुणी पावले सगुणी भजता. विकल्प धरिता जिव्हाळी, विकल्प धरिता जिव्हाळी, विकल्प धरिता जिव्हाळी.
सगुणाचं भजन करीत करीत सगुण सोडून दिले आणि निर्गुण पावले. हे नाही, निर्गुणाच्या आणि स्वरूपाला प्राप्त झाले पण सगुणाला न सोडता या दोन्हीचं ऐक्य करून पुढे गेले. हे त्याचं महत्व आहे. पण त्याच्याकरता निर्गुणी पावले सगुणी भजता आणि विकल्प धरिता जेव्हा जडे, याच्यामध्ये विकल्प करायचाच नाही. मग त्याला शाप दिला की तुझ्या जीवाला कष्ट होईल. म्हणून तुकोबार अहंगाच्या प्रथम चरणात बोलतात. काय म्हणू लागले? न लगे हे मज, न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, पूज रे सगुण रूप पुरे. पुढे नाही बरं का, पुरीत म्हणजे पुढे म्हणायचं. पुढे पुरे म्हणजे पर्याप्त आहे. मला हे पर्याप्त आहे, याच्यानंतर मला गरज नाही कशाची. म्हणून त्याच्या करता निर्गुणी पावले सगुणी भजता, याचं भजन करीत तिथे प्राप्त करता येतं. त्याचं भजन करीत इकडे येता येतं. निर्गुणाकडून सगुणाकडे येता येतं, सगुणाकडून निर्गुणाकडे येता येते. दोन्ही बाजू आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सगुण निर्गुण एको गोविंद रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे, सगुण निर्गुण. तुझा सगुण मनो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे, हे सगुण निर्गुण एको गोविंद रे. अरे अनुमाने ना एक गोविंद रे, काहीच म्हणता येत नाही. सगुण आहे ते निर्गुण आहे, निर्गुण आहे ते सगुण आहे. याच्या करता या दोन्हीचा एक दर्जा करून आमच्या संतांनी म्हटलेलं आहे. पण या अभंगाकडे पहिला असं वाटतं की अभंगात काय म्हणतात? अभंगाच्या प्रथम चरणात काय बोलू लागले? न लगे हे मज, न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान मला नको. काय महाराज तुम्हाला ब्रह्मज्ञानाशी कोणता विरोध आहे? तसं काही नाही, पण नको. का? जे गोजिरे सगळं रूप पाहण्यामध्ये जो आनंद वाटतो तो निर्गुण निराकार तुझ्या ब्रह्मामध्ये आम्हाला आनंद वाटत नाही. आपली रुची आहे, रुची नांबाई चित्रात रुची आहे, हे आवडून ते निवड म्हणून. याच्यापेक्षा दोन्हीचा दर्जा वेगळा नाहीये, एकच दर्जा आहे. पण तुका एवढं उतावळी पाडू झालीत की मला आणि त्याच स्वरूपाचं दर्शन व्हावं, मला त्याच स्वरूपाचं दर्शन व्हावं म्हणून देवाला म्हणू लागले, देवा खरं सांगू कवने, आता मी तुम्हाला बोलायला लागलो, या गोष्टीला फार वेळ झाला. लागला उशीर पातीत पावना, 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 लागला उशीर पातीत पावना. हे विसरोनी वचना गेला जिया, विसरोनी वचना गेला जिया, विसरोनी वचना गेला जिया, गेला जिया, गेला जिया, गेला जिया. लागला उशीर पातीत पावना, लागला उशीर पातीत पावना. विसरोनी वचना गेला जिया, विसरोनी वचना गेला जिया, विसरोनी वचना गेला जिया, गेला जिया, गेला जिया. लागला उशीर पातीत पावना, लागला उशीर पातीत पावना, पावना, पावना. पुढे गेलं.
आहे म्हणता देवा. या गोष्टीला थोडासा वेळ लागला. मला असं हवं होतं तुझ्या सगुण स्वरूपाचा दंड भोगावा. मी बोललो त्याच्यामध्ये बराच काल निघून गेला म्हटलं. मला वाटतं देवा तुम्ही विसरलात का काय? मला वाटतं देवा तुम्ही विसरलात की काय? लागला उशीर पतित पावना विसरून वचना गेलासी. आपण असं करू नका. माझी इच्छा पूर्ण केली पाहिजे. विठाला थोडासा वेळ लागला. नाही 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 नाही, मनामध्ये ज्याचा उतावळीपणा आहे त्याला त्या गोष्टीची लवकरात लवकर प्राप्ती व्हावी असं वाटतं. त्याला जे वेळ लागलं त्याला प्राणपणाचं संकट वाटतं. प्राणपणासारखं संकट वाटतं त्याला. मग मला वाटतं तुम्ही या गोष्टीला विसरून गेलात. काही काय म्हणू लागले? विसरून वचना गेला. बराच थोडासा वेळ लागला. अरे आमची काय स्थिती झालेली, आम्ही एक एक क्षण मोजू लागलो. आणि लागला सूर म्हणजे म्हणतो बरा मुद्दा म्हणून हे देवा तुला माहित नाही आमची काय स्थिती येते. एक भक्त म्हणतो देवाला, अरे हमने तुम्हारे वास्ते सब कुछ लुटा दिया, हमने तुम्हारे वास्ते सब कुछ लुटा दिया, खुद तो बिगड़ गए मगर तुमको बना दिया. उठाला तसं तू बरा बोला. जाळवणी संसार जाळवणी संसार बैसलो तुझे नाही मनी मानसी है, तुझे नाही मनी मानसी है, मानसी है. थोडासा वेळ लागला. पण तेवढ्या वेळेमध्ये आमचं काय नुकसान झालं देवा तुम्हाला माहित आहे का? अरे एवढ्या करता आम्ही काय काय केलं म्हटले. अभंगाच्या 43 मुद्दा म्हणून लागले. आम्ही काय केलं काय सांगू? कोणासाठी केली प्रपंचाची होळी, या पाया वेगळी माय बापा. भक्त म्हणतो देवा ते कोणाकरता एवढं सगळं केलं म्हटलं. ते म्हटल्यापर्यंत तुमको बना दिया, तुझ्याकरता सगळं केलं म्हटले. आणि तो म्हणतो लागला सूर. अरे आमच्या उशीर लागलाय म्हणणार काही किंमत आहे का नाही? लागला उशीर पतित पावना. पण पतित पावना आमची स्थिती काय त्याची? जाळूनी संसार बैसलो अंगणी. अजून तुझ्या लक्षात येत नाही. तुझे नाही मनी मानसी है, तुझे नाही मनी मानसी है, जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी. तुझे नाही मनी मानसी है, तुझे नाही मनी मानसी है, तुझे नाही मनी मानसी है. अरे या संसाराची राखरामुळे केली आम्ही याच्यात. हे कशा करता केली? याचाच करता. याची लागी होती जियले भोग, याची लागी होती जियले भोग, याची लागी वो केले नाना याग, याची लागी वो केले नाना याग.
जन्मोजन्मांतरी केली हे सूचना, जन्मोजन्मांतरी केली हे याची लागिया त्याग जन्म जन्मांतरी केली सूचना, जन्म जन्मांतरी केली सूचना. हे याची लागी होते जियत भाग, लागी हो केली भोग, याची लागी वो केले ना याग, लागी हो केली नाया, याची लागी अष्टांगात याग, याची लागी हो अष्टांगाची योग, याची लागी विजयाचा त्याग, याची लागी केला विषयाचा त्याग, लागी विजयाचा त्याग, याची लागी विषयाचा त्याग. जन्मोजन्मांतरी केली हे सुधारणा, जन्मोजन्मांतरी केली सुधारणा. जन्म जन्मांतरी केली हे सूचना, जन्म जन्मांतरी केली हे याच्यात करता सगळं केलं. योग याग तप जे काही असली याच्यात करता सगळं केलं. मग देवा तू असं आमच्याकडे ध्यान नाही त्या उशीर का लावलास? तेळ मात्र उशीर झाला तर आम्हाला पर्वताप्रमाणे वाटतं. मग तुम्ही म्हणून उशीर काय केला? याच्या करता तो कुमारा मुद्दा म्हणते, हे पहा आम्ही याच्या करता सगळं सगळं सोडून सगळे बर्बाद झालो आणि तुझ्यात बळालो आणि पुन्हा तीच ते होत असेल तर उपयोग काय म्हणतो? म्हणून याच्या करता मुद्दा अभंगाच्या तृतीय चरणात सांगू लागले. काय म्हणू लागले? जाळूनी संसार, जाळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानस ते. अजून तुझ्यावर कोणता परिणाम होत नाही म्हणजे अजून काय करायला पाहिजे? इतकं जोरात तुकोबारा बोलल्यानंतर तुकोबारा वाटलं परमात्मा पांडुरंगांना राग आला असं. मी एवढे बोलू नये, एवढं बोललो पण ते आवडीच्या भरात काही बोलत चालतं. प्रीतीची आपण बोला नाही पेचपाड भलतेचे गोड करून घेई. प्रेम असेल त्या ठिकाणी काही चालतं. येरी ब्र शब्द बोलायला सहन होत नाही, पण ज्या ठिकाणी प्रेम असतं, दोन मित्र एकमेकाच्या गळ्यात हात घालून ते म्हणतो तुझ्या मायला, ते म्हणतो तुझ्या मायला, गळ्यात हात घातलेले ब्र शब्द करून दाखवून घेत नाही. प्रेमाच्या पोटी एकमेकाला काही म्हणतात, आपण एकमेकाला शिवी गाळी करतो का हे सुद्धा लक्षात राहत नाही. उठाला म्हणतो कुमारा मागून तुका म्हणे नको रागे तू विठ्ठला, तुका म्हणे नको रागे तू विठ्ठला,
पतित पावना उठी देई मला भेटी आता उठी देई मला भेटी आता उठी देई मला भेटी आता लागला उशिरा लागला उशिरा पतित पावना तुकोबरा म्हणतात देवा राग आला सत्वला ती येऊ देऊ नको. राग येण्यासारखं मी बोललो हे माझ्या लक्षात यायला लागलं. पण खरं प्रेम असल्यामुळे तू ध्यान देणार नाही हे मला माहित आहे. पण तू का म्हणे नको रागी तू विठ्ठला रहस्य काय मला तुझं निर्गुण निराकार स्वरूप नको मला सगुण साकार स्वरूपाचं दर्शन व्हावं. पण शेवटी काय म्हणतात उठी देई मला भेटी आता बाकीच्या बाजूला सोडून दे माझ्याकडे उठून उभा राहा आणि मला कडकडून भेट दे झालं माझं उठाला तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला उठी देई मला भेटी आता लागला उशीर पतित पावना विसरून वचना गेला चिया. अभंगाचा शब्दार्थ आपल्या समोर आला. जमलं तर थोडंसं पुढं चिंतन करू. एकदा मोठ्या प्रमाणे भजन करा. उठा बार कुमाई जय जय टाळी 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 बसलेली थोबार खुमाई थोबार 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 दिल्ली आहोत बहुत दूर आहे. पहिले दिवशी एवढं बेजार होऊ नका. पण अंगी प्रेमाचे भरते नेहे उतार तळते चाल म्हणायचे चाल म्हणू द्या मधली चाल शेवटला म्हणू बाबा शेवटी शेवटीच चाल. हा हा वेळ झाला. शेवटी म्हणतील कोणाचा शेवट रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे. मी ते काय कबूल करीत नाही. तुमचं काय म्हणा दुसरी चाल म्हणा म्हणा म्हणू द्या म्हणू द्या आणि चाल म्हणणारे आहेत म्हणा. हरी न लगे हे मज तुझे ब्रह्म ज्ञान न लगे हे मज तुझे ब्रह्म ज्ञान न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान न लगे हे मज तुझे ब्रह्म ज्ञान न लगे हे मज तुझे ब्रह्म ज्ञान न लगे हे मद तुझे ब्रह्म ज्ञान गोजिरे सगुण रूप पुरे गोजिरे सगुण रूप पुरे लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना सगुण रूप पुरे गोजी
गोजिरे सगुना रूप पुरे लागला मुसीर पतित पावना लागला मुसीर पतित पावना न लगे है मज तुझे ब्रह्म ज्ञान न लगे है मज तुझे ब्रह्म ज्ञान न लगे माझ तुझे ब्रह्मज्ञान न लगे माझ तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूप पुरे 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 लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना गोजिरे सगुना रूपा पुरे गोजिरे सगुना रूपा पुरे लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला सिया विसरोनी वचना विसरोनी वचना गेला सिया गेला विसरोनी वचना विसरोनी वचना विसरोनी वचना गेला सिया विसरोनी वचना गेला सिया विसरोनी वचना गेला सिया लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला सिया विसरोनी वचना गेला सिया विसरोनी वचना गेला सिया गेला सी विसरोनी वचना गेला सिया विसरोनी वचना गेला सिया विसरोनी वचना गेला सिया लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना पावना विठ्ठला 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 याच्यातून तुकोबारायचं सगुणावरचं जे प्रेम आहे ते अत्यंत उत्कट प्रेम. तसं पाहिलं असताना तुकोबाराय निर्गुणा पण सगुणाला वेगळं काढतात असं नाही. सगुण आणि निर्गुणाला एकच दर्जा तुकोबाराने दिलेला तितकंच कारण. ज्या ज्या ठिकाणी सगुणाचं वर्णन करतात तिथे निर्गुणाला लांब जोडतात असं नाही, किंवा निर्गुणाचं वर्ण असत ते सगुणाला बाजूला बसवतात असं नाही. दोन्हीचं समान चिंतन करतात. म्हणून या ठिकाणी मुद्दाम आपलं प्रेम प्रकट करण्याकरता देवाला म्हणू लागले, देवा लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला सिया. आम्ही जे काही म्हणू लागलो त्याला तुम्ही आणि कानीला टाकलं असं वाटतं. आम्ही काय म्हणायला लागलो, काय म्हणाल, आमची काय इच्छा आहे म्हटलंय, आम्हाला सगुणाचं दर्शन पाहिजे. ये हरी मज कृपा देई दान, ये हरी मज कृपा देई दान,
कृपा देई दान हे हरी नासी तिमीर दाखवी चरण नासी तिमीर दाखवी चरण नासी पुरवी अर्थ भेटी देऊन पुरवी अर्थ भेटी देऊन पुरवी नको उपेक्षू आलिया शरण नको उपेक्षू आलिया शरण नको ये हरी मद कृपा देई दान नासी तिमीर दाखवी चरण नासी तिमीर काय म्हटलंय? ये हरी मज कृपा देई दान हा, नाशी तिमिर दाखवी चरण बर अर्थ पुरवी भेटी देऊन बर नको उपेक्षू आलिया शरण आम्हाला आमच्या वृत्तीपासून बाजूला ढकलू नको. आमची जी मनातली वृत्ती आहे, आम्हाला सगुणात आनंद भोगायची याच्याकरता अभंगाच्या शेवटच्या त्यांना शेवटी म्हणू लागले तेव्हा एकच कर काय उठी देई मला भेटी आता लवकर उठ आणि आम्हाला भेट दे म्हण. तकोबराला निर्गुणाचा भोगायचा असतो तर भेट दे म्हटलं असतं. निर्गुणाचा साक्षात्कार आहे पण सगुणाची भेट आहे. म्हणून आम्हाला तुझी सगुणाची भेट व्हावी म्हणून तू लवकर उठ देवा आणि आम्हाला कडकडून भेट दे. विठाला आता याच्याकरता तो म्हणतो आम्ही काय काय केलंय त्याच्याकरता सगळं काही आम्ही केलंय. परमार्थाच्या सगळ्या साधना कशा करता केल्या. कुठे देई मला भेटी आता कुठे देई मला भेटी आता कोणतीही साधना असते परमार्थाची साधना त्याचं फल काय कुठे देई मला भेटी आता. कारण सगुणाचं प्राधान्य आहे आणि निर्गुण त्याचं पूरक आहे. उठाला म्हणून तो गोबर आहे अगदी थंड श्वासाने म्हणू लागले देवा मला काही नको. अभंगाच्या प्रथम चरणात बोलू लागले काय म्हणू लागले न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान थंड श्वासात बोलले बर का. न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजरे सगुण रूप पुरे पुढे नाही पुरे म्हणजे हेच पर्याप्त आहे. मला सगुण तुझं स्वरूप आहे हेच पर्याप्त आहे. याच्यापेक्षा कोणता मला श्रेष्ठ वाटत नाही आणि कशाची गरज नाही. फक्त एकच आहे कुठे देई मला भेटी आता संपलं. उठाला आता त्याच्यानंतर आमची अवस्था काय झाली तर जळवणे संसार बैसलो अंगानी तुझे नाही मनी मानस दे. अरे कोणासाठी केली प्रपंचाची होळी या पाया वेगळी माय बापा. हे कशा करता सगळं केलं एकच की कुठे देई मला भेटी आता. आता मला सगुणाची भेट पाहिजे. निर्गुणाचं त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे पण सगुणाची आम्हाला भेट पाहिजे. पण तू का म्हणे नको आम्ही बोललो तेव्हा जरा उपसा काही बोलत पण याचा राग म्हणू नको. त्याचं एकच तात्पर्य कुठे देई मला भेटी आता.
पण सुकुंबर आहे सगळं स्वरूपाच्या दर्शनाकरता अत्यंत लालायित झालेले आहेत. विठ्ठला हो, पण आता याचा विचार करता करता वेळ लागला त्याला इलाज नाही. लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला सिया. तिसरं काय जाळून जाळूनी संसार संसार वैसुलवांगणी तुझे नाही मनी मानस होते. हे सगळ्यामुळे बोललं तुझ्या मनातच नाही असं वाटतं. तुकोबर आहे काय काय बोलतात ते भगवान ऐकून येऊ लागले पण तुकोबराला असं वाटू लागलं माझ्या म्हणण्याचा काही प्रभाव पडत नाही देवावर. पण शेवटी रागण बोलला देवा हे पा दुसरं काही पाहिजे नाही. उठे देई मला भेट आता तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला नको रागे तू विठ्ठला तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला तुका म्हणे नको रागे तू विठ्ठला तुझी देई मला भेटी आता मला भेटी आता तुझी मला भेटी आता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ईश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माझं स्वास्थ्य नीट नसल्यामुळे मी येण्याबद्दल मानसिक नकार दिला होता. पण महाराजांचा पुन्हा आग्रह असा दिसला देह जाहो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आपण ही साधना केलीच पाहिजे असं महाराजांच्या म्हणण्यातून वाटलं. पण मी पुन्हा विचार केल्याचा गेलंच पाहिजे नाही तर माझं स्वास्थ्य बरोबर नाही. मी इतकं जोरात बोललो पण मग ते म्हणतात की महाराज आमचं झालं की एकदम पुन्हा सुरुवात झाली की मग ते अवसान कुठूनही त्या कोणाष्ट काही कळत. तर त्या दृष्टीने थोडंसं चिंतन केलेलं आहे. आता शेवटची भैरवी चालाय. तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला तुका म्हणे नको राग जो विठ्ठला तुका म्हणे नको रागे 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 जो विठ्ठला मुठी देई मला भेटी आता मुठी देई मला भेटी आता लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावन उठी देई मला भेटी आता उठी देई मला भेटी आता लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना कमन नको रागे जो विठ्ठल